मागच्या जवळजवळ 20 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अधूनमधून जो चर्चेत येणारा मुद्दा असतो तो म्हणजे पवनराजे निंबाळकर खून खटला आणि पवनराजेंची हत्या ज्या पद्धतीनं झाली होती, या सगळ्या गोष्टी पाहता त्याचा निकाल येणं आज जे अपेक्षित होतं त्याचा निकाल अखेर लागलाय. धाराशिवच्या राजकारणातली ही एक अत्यंत महत्त्वाची घटना असणार आहे. कारण आज मुंबईच्या सीबीआय विशेष न्यायालयानं या आरोपींना म्हणजे पद्मसिंह पाटील यांच्याबरोबर इतर 8 आरोपींना या प्रकरणामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. हा ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या किंवा वैयक्तिकरित्या दोन्ही पद्धतीनं एक प्रचंड मोठा धक्का असणार आहे. राजकीय धक्का का असणार आहे पुढे सांगतो, पण प्रश्न एवढा महत्त्वाचा आहे की इतक्या मोठ्या प्रकरणात ज्याचा तपास सीबीआयनं केलेला होता, ज्याचा तपास मागच्या अनेक वर्षांपासून सीबीआय करत होती, या सगळ्या गोष्टींमधले एक माफीचा साक्षीदार यामध्ये होता, ज्यानं स्वतः खुनामध्ये सहभागी जो व्यक्ती होता तो होता. या सगळ्या गोष्टी असताना देखील हा तपास कशा पद्धतीने झाला जेणेकरून पद्मसिंह पाटील निर्दोष कसे सुटले, कोर्टाने यामध्ये काय काय निरीक्षणं नोंदवली, नेमकं काय काय घडलं आणि त्यानंतर बघूया की नेमकं 2006ला काय घडलं होतं, खून कशा पद्धतीनं झाला होता आणि या सगळ्या गोष्टींचा राजकीय किंवा वैयक्तिकरित्या ओमराजेंच्या आयुष्यावर काय परिणाम होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 16 तारखेला या प्रकरणाचा निकाल येणं अपेक्षित होतं. या प्रकरणाला 20 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, पण 16 तारखेचा निकाल 20 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आला. कोर्टाने या प्रकरणाचा आज निकाल देताना सांगितलं की या प्रकरणामध्ये सरकारी पक्षानं ज्या काही पुरावे दिले होते त्या पुराव्यानुसार पूर्ण पुरावे मिळाले नाहीत किंवा पुरावे अर्धवट होते, या कारणास्तव त्यांनी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की या घटना कशा घडल्या त्याच्यासाठी जे पुरावे सीबीआयनं सादर करायला पाहिजे होते ते पुरेसे नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे ही घटना घडण्यासाठी जे चेन ऑफ सर्कमस्टान्सेस म्हणतात, जी घटनांची साखळी असते, ती घटनांची साखळी देखील व्यवस्थितपणे सिद्ध करता आली नाही. याच्याशिवाय या प्रकरणामध्ये मुळातच जे काही पुरावे होते ते कमी होते, जे काही होते ते सरकारी पक्षाला व्यवस्थित मांडता आले नाहीत, म्हणून या प्रकरणाचा निकाल निर्दोष असा दिला गेलाय. याच्याशिवाय यामध्ये एक माफीचा साक्षीदार होता जो या प्रकरणामधला अत्यंत महत्त्वाचा होता. ज्या 9 लोकांनी मिळून हा खून केला असा आरोप होता, त्या 9 लोकांच्या पैकी एक व्यक्ती होता पारसमल जैन नावाचा. या पारसमल जैननं कोर्टानं सांगितलं की अनेक वेळा आपला जबाब बदलला आणि त्याच्यावरती कोर्ट विश्वास ठेवू शकत नाही, कारण जो व्यक्ती अनेक वेळा वेगवेगळ्या माहिती देतो किंवा चुकीची माहिती देतो अशा माणसावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही असं सांगितलं आणि म्हणून देखील कोर्टानं हा निकाल बदलला. आता पारसमल जैन सोबत किती आरोपी होते, तर टोटल 9 आरोपी सीबीआयने या प्रकरणामध्ये बुक केले होते. त्यामध्ये एक होते पद्मसिंह पाटील, जे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते पूर्वी. याबरोबर होते मोहन शुक्ला, सतीश मंदाडे, दिनेश तिवारी, पिंटू सिंग, कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी आणि छोटू पांडे. यातला छोटू पांडे हा सध्या फरार आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीनं किंवा सीबीआयनं पारसमल जैनला या ठिकाणी माफीचा साक्षीदार बनवलं याबद्दलच कोर्टानं संशय व्यक्त केला. कारण तो माफीचा साक्षीदार म्हणून त्याला अरेस्ट केली, पण याला अरेस्ट केल्याचा कोणताही ऑफिशियल पुरावा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जी अरेस्ट केली होती ती मुळात पहिल्यांदा आर्म्स ऍक्ट खाली अटक केलेली होती. त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्याला त्या प्रकरणामध्ये अटक केली, त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणला गेला आणि नंतर त्याला या प्रकरणामध्ये गुंतवण्यात आलं आणि नंतर मग त्याला माफीचा साक्षीदार बनवलं की काय अशी शंका देखील कोर्टाने उपस्थित केली. याच्यामध्ये जे काही आर्थिक व्यवहार झाले होते त्याच्याबद्दल पारसमल जैन जो माफीचा साक्षीदार होता त्यानं जी माहिती दिली ती चुकीची माहिती होती असं लक्षात आलं. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या इंद्रप्रस्थ लॉजिंगवरती ते राहिले होते सगळे आरोपी, त्याच्याबद्दलची माहिती चुकीची होती किंवा त्याच्याबद्दलचे पुरावे सीबीआयला सापडले नाहीत. दुसरी गोष्ट, मलबार हिलला या आरोपीनं सांगितलं की मी पद्मसिंह पाटलांना भेटलो होतो जिथं हा सगळा प्लॅन ठरला होता, पण पद्मसिंह पाटलांचा मलबार हिलला कोणताही बंगला नाही, ते राहतात कुलाब्याला, त्यांचा फ्लॅट आहे. तिसरी गोष्ट, या प्रकरणामध्ये बिहारमधून शस्त्र आणली गेली असंही पारसमल जैननं सांगितलं, पण याबद्दलचा कोणताही पुरावा, ट्रॅव्हल कसं केलं, बिहारमध्ये कसे गेले, कुठून घेतला, याच्याबद्दलचा कोणताही पुरावा सीबीआयला सादर करता आला नाही. म्हणजे ही सीबीआयच्या दृष्टीनं देखील एक त्यांची अगतिकता आहे. ती तशी अगतिकता असायचं कारण काय आहे तेही पुढे येईलच. या सगळ्या कारणांमुळे न्यायालयानं या सर्व 8च्या 8 आरोपींना निर्दोष मुक्त केलं.
तर मुळात या दोघांच्या मध्ये वितुष्ट येण्याचं प्रकरण काय होतं किंवा आता जी काही घटनेचा निकाल लागतोय हे प्रकरण काय होतं तेही सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. 2002 पर्यंत जर बघितलं तर धाराशिवच्या राजकारणात, पूर्वी उस्मानाबाद जिल्हा होता, उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पद्मसिंह पाटील यांच्या घराण्याचा दबदबा होता. त्यांचेच चुलत भाऊ असलेले पवनराजे निंबाळकर, आता पाटील आणि निंबाळकर जरी असले तरी ते एकाच घराण्यातले होते, ते दत्तक जाऊन पाटील झालेले होते. त्यामुळे हे होते दोघेही निंबाळकरच घराण्यातले मूळचे, हे लक्षात घ्या. त्यामुळे चुलत भाऊ असल्यामुळे त्यांच्यामध्ये जो काही वाद होता तो नंतर चालू झाला 2002च्या नंतर. तेरणा साखर कारखाना, त्याचबरोबर धाराशिव जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये हे प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा सुरू झालं आणि त्यामध्ये हा वाद निर्माण झाला. या प्रकरणामध्ये धाराशिव जिल्हा बँकेमध्ये काही अपहार झाल्याचा आरोप पवनराजे निंबाळकरांनी केला होता. आता आपला जो कार्यकर्ता होता किंवा आपल्या बरोबर जो आपल्या कार्यकर्त्यासारखं फिरत होता तो व्यक्ती आपल्यापेक्षा मोठा होतो, ही गोष्ट पद्मसिंह पाटलांना आवडली नाही आणि या प्रकरणातून मग हे प्रकरण पुढे वाढत वाढत गेलं. 2004ची जी विधानसभा निवडणूक होती, या विधानसभा निवडणुकीमध्ये पद्मसिंह पाटलांच्या विरोधात अपक्ष म्हणून पवनराजे निंबाळकरांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पवनराजे निंबाळकर हे फक्त 400 मतांनी हरलेले होते. आता अपक्ष राहून देखील फक्त 400 मतांनी हरले. त्या दिवशीच्या पेपरमध्ये एक बातमी आलेली होती. या बातमीमध्ये लिहिलं होतं की पवनराजेंनी पद्मसिंह पाटलांना आपला पाठिंबा जाहीर केलाय. या एका बातमीमुळे देखील ही 400 मतं किंवा याच्यापेक्षा जास्त मतं फिरली असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पवनराजे निंबाळकरांचा पराभव झाला. आता धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात आपल्यापेक्षा एक मोठा विरोधक, एक खणक्या नेता उभा राहतोय म्हटल्यानंतर पद्मसिंह पाटील विरुद्ध पवनराजे यांच्यामध्ये एक मोठं वितुष्ट आलं आणि यामधूनच पुढे अनेक गोष्टी धाराशिवच्या राजकारणात घडत गेल्या, ज्याचा परिणाम 2006च्या 3 जूनला दिसला. 2006च्या 3 जूनला पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा ड्रायव्हर दोघजण मुंबईमधून धाराशिवला येत होते. येताना पनवेलच्या जवळ कळंबोली नावाचं जे गाव आहे, या ठिकाणी 2 आरोपी तिथं आले. दोघांनी ही गाडी अडवली. गाडी अडवून गाडीचा दरवाजा काहीतरी कारणास्तव उघडायला लावला आणि तिथून दोघांच्यावरही, म्हणजे ड्रायव्हरवर आणि पवनराजे निंबाळकर दोघांच्यावरही गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या करण्यात आली. अशा पद्धतीनं हत्या झाल्यानंतर ते आरोपी फरार झाले. पण नंतर या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे होता. 2006ला घटना घडली. 2006 ते 2009 पर्यंत हा तपास क्राईम ब्रांच करत होती. या प्रकरणाचा आरोप जरी पद्मसिंह पाटलांच्यावर असला तरी पद्मसिंह पाटलांना अटक करण्यात आली नव्हती. 2006 ते 2009ला क्राईम ब्रांचनं, नंतर 2009ला जेव्हा निंबाळकर घराण्यानं भरपूर दबाव आणला या प्रकरणामध्ये, जेव्हा सरकारनं देखील लक्ष घातलं, त्यानंतर मग 2009ला पहिल्यांदा हे प्रकरण सीबीआयकडे दिलं गेलं. म्हणजे 2006 ते 9 या काळामध्ये अनेक पुरावे गेले असतील किंवा इतर गोष्टी झालेल्या असतील, या सगळ्यांचा परिणाम आताच्या निकालामध्ये स्पष्टपणे दिसतोय. 2009ला हे प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर मग जून महिन्यातच पद्मसिंह पाटलांना पहिल्यांदा अटक केली गेली आणि तेही पुढे 2-3 महिने जेलमध्ये राहिले आणि त्यानंतर पुन्हा त्यांची जामिनावर मुक्तता झाली. तेव्हापासून ते जामिनावरच बाहेर आहेत. त्यानंतर त्यांना कधीही अटक झाली नाही. आता या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे आणि या प्रकरणामधून पद्मसिंह पाटील निर्दोष मुक्त झालेले आहेत. जे काही आरोप होते ते सगळे आता नष्ट झालेले आहेत असंच म्हणावं लागेल. आता या ठिकाणी राजकीय ट्विस्ट धाराशिवच्या राजकारणामध्ये असा असणार आहे की ओमराजे निंबाळकरांनी 2च दिवसापूर्वी बंड केलं आणि ते शिवसेनेतून जाऊन शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले. याचा अर्थ ते सत्तेमध्ये सामील झाले. आता एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष एकत्र या राज्यामध्ये राज्य करतायत. धाराशिवच्या राजकारणात मात्र राणा जगजितसिंग पाटील, जे पद्मसिंह पाटलांचे मुलगे आहेत, राणा जगजितसिंग पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर असा एक मोठा संघर्ष आहे. आता हे दोन्ही एकमेकांच्या बरोबर संघर्ष करणारे आणि या दोघांचं अस्तित्व देखील या संघर्षामुळेच आहे. मुळात ओमराजेंचं अस्तित्व किंवा त्यांची जी निष्ठा किंवा त्यांचं जे राजकारण होतं ते या घराण्याच्या विरुद्ध हे बंड करण्यासाठी किंवा लढण्यासाठी, आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी अशाच पद्धतीचं होतं. आता राणा जगजितसिंग आणि ओमराजे निंबाळकर हे सत्तेच्या एकाच बाजूला असणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचं पुढं काय, या प्रकरणाचा निकाल काय, आता ओमराजे यातून कसे बाहेर पडतील, पर्सनली त्यांच्यासाठी जे असेल ते असेल, पण राजकीय दृष्ट्या हे मोठं अवघड आणि ट्रिकी सिच्युएशन त्यांच्यासाठी असणार आहे. कारण ते आता एकाच बाजूला असणार आहेत राणा जगजितसिंहांच्या बरोबर. त्यामुळे येणाऱ्या काळात ओमराजे निंबाळकरांचं राजकीय भविष्य काय असेल हा देखील प्रश्न असेल. या सगळ्या प्रश्नांच्या बरोबरच आजची महत्त्वाची बातमी हीच होती की पवनराजे निंबाळकर खून खटल्याचा निकाल लागलाय आणि त्यातले सर्व आरोपी निर्दोष झालेत. याबद्दल ओमराजेंची अजून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ती लवकरच येईल, त्यानंतर आपल्याला कळेल. त्यांनी म्हटलंही होतं की 20 तारखेच्या निकालानंतर मी सगळं ठरवेन,
सगळं ठरवेन असं जरी म्हटलं असलं तरी त्यांनी जे ठरवायचं ते अगोदरच ठरले. नेमकं काय काय घडतंय, कसं कसं घडतंय त्यावर आपण लक्ष ठेवूया. पण तुर्तास ही जी बातमी होती ती तुम्हाला आम्ही सांगितली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.